श्रीरामपुरात वंचित बहुजन आघाडीकडून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक जाहीर केल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीने ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरण ठरवणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे। यानिमित्त उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आला होता। वंचित बहुजन आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या या मुलाखतीस ग्रामपंचायतीत निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती। त्यावेळी इच्छुक उमेदवारांना वंचितच्या निरीक्षक म्हणून जिल्हाध्यक्ष विशाल भैया कोळगे, महासचिव अनिल भाऊ जाधव, डॉक्टर साळवे सर, नागेशांना क्षीरसागर, पास्टर रावसाहेब त्रिभुवन, मधुकरराव साळवे, सुनीलजी ब्राह्मणे, ॲडव्होकेट अण्णासाहेब मोहन, शोभाताई नवले पाटील आदींनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। या प्रसंगी वंचितचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन, जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे, युवा तालुका अध्यक्ष सुमेध पडवळ, दर्शनाताई काळे, अशोकराव लोंढे, पास्टर सचिन चक्रनारायण, अंबादास शेळके, राहुल खंदारे सर, अशोकराव शिंदे, किशोर भाऊ ठोकळ, संतोष त्रिभुवन, आवी वाहुळ, सार्थक नवले, सनी त्रिभुवन, अरुण बागुल, संगराज त्रिभुवन, सुनील कोळगे, बाबा पगारे, अरुण खरात, भास्कर मागाडे, किरण रनवरे, छायाताई निकम, पूनम त्रिभुवन आदी उपस्थित होते। वंचितकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीस इच्छुक उमेदवारांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने ग्रामपंचायतीत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन वंचित श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांनी केले आहे। भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीसाठी संदीप जगताप, श्रीरामपूर। मुलाखत घेतली आम्ही, तर यामध्ये आम्ही बॅनर लावला का वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही मुलाखती घेत आहोत। परंतु हे करत असताना आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आज झाला का या ठिकाणी वंचितच्या नावाखाली आम्ही बॅनर लावला, परंतु इथं मुलाखत देत असताना विविध पक्षाचे लोक आले आणि म्हणून इथल्या प्रस्थापितांनी हे लक्षात घ्यायचं आहे का इथून पुढचा काळ हा वंचितचा आहे। इतर पक्ष असतील मग ते मी पक्षांचे नावं घेणार नाही, इतर जे लोक आले त्यांना आम्ही सस्पेंड ठेवणार आहोत आणि म्हणून इथल्या प्रस्थापितांनी लक्षात घ्यायचं आहे का आता तुमच्या मागे जाणारे लोक हे आता आमच्या बरोबर यायला लागले आहे। आम्ही मागे ठेवणार आहे, आम्ही बरोबर घेणार आहोत। तुम्ही इतर वेळेस त्यांना मागे ठेवलं, आमच्या बरोबर आल्यावर कार्यकर्त्यांना हे कळणार आहे का वंचितचा कार्यकर्ता हा यांच्या बरोबर येणारा कार्यकर्त्याला मागे ठेवत नाही, तर तो बरोबर घेतो। आणि म्हणून या ठिकाणी आजची जी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये विविध पक्षाचे लोक आले, विविध जाती धर्माचे आले, मग ते बौद्ध असतील, चंभार असतील, कुंभार असतील, तेले असतील, माळे असतील, मुस्लिम असतील, मराठा असतील, धनगर असतील, अशा विविध जाती धर्माचे लोक, मग ते आदिवासी असतील, एक ना अनेक म्हणजे इतक्या जाती धर्माचे लोक आमच्याबरोबर आज आले। आणि म्हणून हे लोक येत असताना जाती धर्माचेच लोक आले आणि त्याच्याबरोबर इतर पक्षाचे बी आले। म्हणून आज मी तुम्हाला खात्री देतो, मी आमचे जे पक्षाचे निरीक्षक इथं आले होते मी त्यांना एक शब्द वापरला का येणाऱ्या 5 तारखेला जे मतदान आहे त्या दिवशी मतदान होईल आणि दुसऱ्या दिवशी 6 तारखेला जे कोणी उमेदवार निवडून येतील, तर मी त्यांना शब्द दिला आमच्या पक्षाचे किती लोक निवडून येतील हे मी तुम्हाला आज शब्द देत नाही, परंतु एक शब्द तुम्हाला 100% देतो का 6 तारखेला तुम्हाला आमच्या श्रीरामपूरमध्ये नक्कीच आमच्या कार्यकर्त्याच्या अंगावरती गुलाल पडलेला दिसेल, असा विश्वास मी आमच्या बरोबर आलेल्या ज्या निरीक्षक लोक आहेत त्यांना मी दिला। मुलाखत झाली ती अतिशय चांगली झाली आणि आम्हाला विश्वास वाटतो आजच्या मीटिंगच्या मुळे का येणाऱ्या काळामध्ये या श्रीरामपूर तालुक्यामध्ये जे जे इलेक्शन होते त्या प्रत्येक इलेक्शनमध्ये वंचितचा झेंडा तुम्हाला फडकल्याशिवाय राहणार नाही हा दिसेल, हा विश्वास आम्ही या निमित्ताने तुम्हाला देतो आणि याच ठिकाणी थांबतो। त्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्याच्या कोर कमिटीच्या वतीनं आज संपूर्ण जिल्ह्यातील 174 ग्रामपंचायत ह्या सोबळावर लढण्याचा निर्णय पक्षाच्या वतीनं घेण्यात आला आहे। प्रदेशाध्यक्ष मान्य रेखाताई ठाकूर, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्ह्यातील जे चाललेलं वातावरण जे एका सभेनं शमवण्याची क्षमता ज्या बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे, त्यांना गावा कुसाबाहेर जे चाललेलं प्रकरण होतं, आज बांधावरचे भांडणं असो,
छोट्या छोट्या गोष्टीवरून एक वेगळा जाती समूहात वाद लावण्याचा जो प्रकार होता, तो प्रकार संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने जी घेतलेली मेहनत, उद्या तीच मतदान स्वरूपात ते दान करण्याच्या वंचित बहुजन आघाडीला नक्कीच दान करतील हा विश्वास वाटतो. का ज्यांना स्थैर्याचं राजकारण पाहिजे, जे वंचित बहुजन आघाडी त्यांना देऊ शकतं, स्थैर्य देऊ शकतं. छोट्यातील छोट्या गावातील असो, आज राऊरी तालुक्यातील असो, उंबरेसारखं गाव होतं का जे दडपणाखाली होतं, तिथं वंचित बहुजन आघाडीनं मोठ्या स्वरूपात हे घेतलं. हरेगावचं प्रकरण असो, म्हणजे जिथं गरज आहे तिथं वंचित बहुजन आघाडी धावून गेलेली. आणि त्याच पद्धतीनं ज्यावेळेस हा 20% राजकारण बघतो, 80% समाजकारण करतो, तर त्याच 20% राजकारण ज्यावेळेस सत्तेत जाण्याचं स्वप्न साकार करतो, त्या 20% आपण तीच अपेक्षा घेऊन ज्यावेळेस काम केलं, त्याच अपेक्षेने आम्ही लोकांपर्यंत जाणार आणि मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीला यश संपादन आपले तालुका अध्यक्ष चरणदादा त्रिभुवने यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच निरीक्षक मधुकरप्पा साळवे, आमचे जिल्ह्याचे महासचिव अनिल भाऊ जाधव आणि सचिव सुनीलजी ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या जोमाने आणि मोठ्या ताकदीने लढणार. ज्या मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना मी हाच प्रश्न विचारला की आदरणीय प्रकाश आंबेडकरांवर या ठिकाणी महाराष्ट्रातील 3 प्रमुख मेजर जातींचा फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या आहेत दलित, आदिवासी आणि मुस्लिम. आणि हा समाज सुद्धा आपल्या ह्या श्रीरामपूर शहरामध्ये पण जास्त प्रमाणात आहे आणि तालुक्यामध्ये संपूर्ण किंवा जिल्ह्यामध्ये पण जास्त प्रमाणात आहे. आज बाळासाहेब आंबेडकरांची राहुरी येथे जी सभा झाली, त्या सभेमुळं मुस्लिम समाज, दलित बांधव आणि आदिवासी बांधवांमध्ये एक आपण सत्ताधारी होऊ शकतो असं वाटायला लागलेलं आहे. कारण ह्याच्या अगोदर असं कधी वाटत नव्हतं. आणि ही परिस्थिती आम्ही उमेदवारांना सांगितली की या ठिकाणी हे 2-3 ज्या काही मेजर जाती आहेत, ह्या मेजर जातींना जास्तीत जास्त जवळ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण आपण काय माहिती का, हे हिंदुत्व करून करून काही लोकांनी त्या बाबासाहेबांची विचारधारा किंवा हे सेक्युलर जे पण आहे हे थोडं बाजूला घेतलेलं आहे. म्हणून त्यांच्या नादी न लागता हे जे काय वंचित आघाडीकडे आकर्षित झालेला वर्ग आहे, 2-3 मेजर जमाती, ह्या जातींकडे जरी या ठिकाणी उमेदवारांनी जास्त लक्ष दिलं तर मला ठाम विश्वास आहे की या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यातली जी काही दत्तनगर ग्रामपंचायत आहे, ही ग्रामपंचायतचा सरपंच हा 100% वंचित बहुजन आघाडीचा निवडून येऊ शकतो असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी दिला. आणि हा मेसेज संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाऊन या ठिकाणी हे जे काही खासदार आणि आमदार आहेत ह्या आरक्षित असलेल्या जिल्ह्यामध्ये, हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे भावी काळात तुम्हाला निवडून आलेले दिसतील. जी काय आमची वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली, यासाठी 17 ग्रामपंचायती श्रीरामपूर तालुक्यामध्ये आहेत. त्या 17 ग्रामपंचायतीमध्ये 17च्या 17 ग्रामपंचायतीमध्ये काही ना काही सदस्य तरी मुलाखतीसाठी हजर झालेले आहेत. आणि राज्याचं राजकारण आणि देशाचं राजकारण पाहता आज वंचित बहुजन आघाडीला निश्चितच 100% यश प्राप्त होईल. आज बाळासाहेबांच्या निष्ठेवर आणि त्यांच्या धोरणावर पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशसुद्धा हे झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये सरपंच पदाचे ओपनिंग करू आणि सदस्य तर कमीत कमी 50 सदस्य येतील अशी आमची खात्री आहे.